दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. क्रम आपल्या अरे बाबा, केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विसरले, तुमच्या नाही. आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूम मध्ये शिरला, कुठल्या रूम मधनं बाहेर निघाला. अरे ऐका ना, ती यायला फारच याला माहिती आहे. ये भाषण कर, मग मी सगळे याला हे ना, तुमच्या लोकांना ऐकायची सवयच नाही. बारामतीमध्ये मी भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कुणी. आपल्याला नाही चालत. पण इथं नवीन आहे, उगीच रोहितला त्रास होऊ नये म्हणून ऐकतोय तुमचं. माझा हिसका अजून दाखवला नाही. त्यामध्ये मित्रांनो, आम्हाला कळतं ना, आम्ही काय असंच उठून वरनं पडलो ना आमदार नाही झालो. आम्ही 7-7 वेळेला लाख 1.5 लाख मतांनी निवडून येतोय. आणि तिथं तुम्ही निवडून दिलेले आमदार एक लँड क्रुझर फिरवायचे 99. एकदा सहज एक जण माझ्या बरोबर गाडीत बसला होता. ते म्हणलं, दादा गाडीचा कुठलाही नंबर असला तर आपण शोधून काढू शकतो त्यामध्ये जाऊन की बाबा ती गाडी कुणाची आहे. म्हटलं बघ बरं, ही 99 कुणाची. त्यानं टुक 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 केलं. आता बघा, ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर 2 अपत्यावर थांबतायत, तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला. पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला, आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळं झालं तर आईबापाचा दोष नाही, मग 3 झाली. मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलिव्हरी असा शब्द घाला, जर तिळं झालं तर त्यांचा कुणाचा दोष नाही. त्याच्यामुळे पहिलं आणि तिळं 4, पण ती सेकंड डिलिव्हरी आहे. आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथंच थांबायचं. पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होतं. आज तर बाबा लय खुश झालाय, नातवंड झालंय. पेढे काय आणले नाही, नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला, नातू झाला. अरे पेढा दे, पेढा दे. 3 वर्ष होत आली. मला वाटलं की आज माझं स्वागत करतोय की ज्याला 4 मुलं घेऊन आला निवडून. तेव्हा काय समोर आहे, कुठं हरवली राव, दादाच्या सभेत त्याची हरवल.